नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नाश्त्यामधील सर्वांचा आवडता पदार्थ पोहे बनवणार आहे. मोकळे, अजिबात चिकट न होणारे खमंग असे पोहे आणि तेही टिप्ससहित आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. पोहे बनवण्यासाठी इथे आपण जाड्या आकाराचे 4 प्लेट होतील इतके पोहे घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता हे पोहे आपण धुवून घेऊया. हे पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ करून घेतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत. पहिली आणि महत्त्वाची टीप अशी आहे की पोहे धुताना चाळणीसारख्या भांड्यामध्ये धुवावे, म्हणजे त्यातील पाणी लगेचच निघून जाते. पाणी जर पोह्यामध्ये जास्त वेळ राहिले तर हे पोहे चिकट किंवा लगदा असा पोह्याचा होतो, म्हणून चाळणीमध्येच हे पोहे धुवावे. दुसरी टीप अशी आहे की पोह्यामधील संपूर्ण पाणी निथळून घेतलेले आहे. आता या भिजवलेल्या पोह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून चमचाने हे पोहे छान असे हलवून घेऊया, मोकळे करून घेऊया. अशा पद्धतीने पोहे हलवून घेतल्यामुळे पोहे सुट्टे आणि मोकळे होतात. साखरेमुळे पोह्याला जबरदस्त अशी टेस्ट येते. पोहे बनवताना पोह्यामध्ये अर्धा चमचा किंवा चिमूटभर साखर नेहमी घालावी, म्हणजे पोहे अगदी खूप टेस्टी बनतात. आता आपण पोहे बनवायला घेऊया. इथे कढईमध्ये 2.5 ते 3 चमचे तेल घालून मोहरी 1 चमचा घालून घेतलेले आहे. मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये जिरे 1 चमचा घातलेले आहेत. जिरे छान फुलले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. कांद्याचा हलकासा रंग बदलला की यामध्ये 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक करून त्या घालून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्या छान अशा कांद्यामध्ये परतून घेऊया. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. जर कच्चे शेंगदाणे घालणार असाल तर ते तेलामध्ये आधी परतून घ्यावे, तळून घ्यावे, म्हणजे शेंगदाण्याला क्रंच खूप छान येतो तेलामध्ये तळल्यामुळे. आता कढीपत्त्याची 10 ते 12 पानं, 5 ते 6 काजूचे तुकडे करून घातलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया. पोहे बनवताना थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये घालून परतून घ्यावी, म्हणजे पोह्यांना जबरदस्त अशी टेस्ट येते. तुम्ही बघू शकता इथे आपण पोहे 4 ते 5 मिनिटं छान असे भिजवून घेतलेले आहेत आणि अगदी मोकळे आणि अगदी कोरडे झालेले आहेत. अजिबात चिकट किंवा लगदा पोह्याचा झालेला नाही. आता हे पोहे आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊया. पोहे तेलामध्ये घातल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालून हे मिश्रण छान असे एकजीव करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये घातल्यामुळे जबरदस्त अशी टेस्ट येते पोह्याला. यामध्ये आपण 5 ते 6 काजूचे तुकडे घातलेले आहेत. याची टेस्ट ही जबरदस्त अशी पोह्यामध्ये लागते. मोकळे, खमंग, स्वादिष्ट, फळफळीत असे पोहे होण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटा अशा छान, खमंग, स्वादिष्ट, हेल्दी रेसिपीसोबत.